Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. गावात होतो, पुन्हा आलतो, पाणी आलतं भरपूर, सगळं रोड सगळं बंद झालं. सोयाबीन पूर्ण गेलेली. बँकेच्या साहेबाचा 8-8 दिवसाला फोन येतोय की कर्ज भरणार कसं आम्ही. काही शेरड हे शेजारीचे वाहून गेले. आपली बरबादी झाली शेतीत, मग त्यांची बी करायची का बोला, पुढच्या पिढीची बी? नुसतं काय आहे, त्यांच्या मतापायी येतात, जातात, बघत येत, आपलं वर्ष सगळं येतात. एकतर तुटपुंजी म्हणजे मदतच तुटपुंजी, ती बी द्यायला तयार नाही. नुसतं देऊ करू कवा देऊ. आता ह्यांची मदत येणार कवा आणि काय कवा ही नुसती वाट बघायची काम आहे का? हे चेष्टा लावली आमच्या शेतकऱ्याची. मागील 15 दिवसापासून अतिवृष्टीने धाराशिव जिल्हा झोडपला आहे. ठिकठिकाणी नद्या नाल्याला पूर आलेला आहे. आपण आता इटकूर या गावामध्ये आहेत, जिथे थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. आपण मागे पाहू शकताय किती जमीन खरवडून, जी म्हणतो की वेगवेगळ्या ठिकाणी जमीन खरवडून गेल्या, की ही जमीन पूर्णपणे खरवडून गेली आहे. ही पाईपलाईन कमीत कमी 2 ते 3 फूट पाईपलाईन खाली असते, ती आज वरती आली आहे. म्हणजे त्याचा अंदाज तुम्हाला येईल की किती जमीन खरवडून, 3 फुटाच्या वरती जमीन खरवडून गेले. असं ते अंतर जर बघितलं आपण तर 3.5-4 फुटाचं अंतर दिसत येते. म्हणजे 6 ते 7 फुटाची जमीन खरडून गेली आहे. ह्याच ठिकाणी मागे जर पाहिलं आपण तर हे दगड गोटे जे काही पाण्याच्या प्रवाहासोबत आले ते पाहू शकतो आपण. इतके मोठमोठे गोठे आले, म्हणजे पाण्याचा प्रवाह पहा तुम्ही, म्हणजे किती मोठा प्रवाह असणार आहे याच्यामध्ये. यासोबतच ही जी काही सोयाबीनचं पीक आहे ते पूर्णपणे असं आडवं पडलंय. ह्याच्यामध्ये जे काही काढणी राहिलेलं पीक आहे, जे बिया भरायला पिकामध्ये, ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. जे उद्ध्वस्त झाले तिथे शेतकरी आपल्या सोबत आहेत. आता ठाकरेंनी दौरा केला, ठाकरेंच्या दौऱ्याबद्दल यांना काय वाटलं, काय ठाकरेंनी यांना आश्वासन दिलंय किंवा त्याचं त्या दिवशी नुकसान कसं झालंय हे समजून घेऊयात. ज्या दिवशी नुकसान झालं त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी 2 वाजता कोट्यात पाणी काही हितकाली होतं कोट्यात. मग ती पाणी घेतून जनावर ही बाजूला काढली तेव्हा पाण्याचा प्रवाह वाढतच होता. बोला. प्रवाह वाढत होता, जनावर बाहेर काढली. जनावर बाहेर काढली कसं काढली. काही शेरड हे शेजारीचे वाहून गेले. आमचे गाईले जे पत्राचे फाटलं पाय, असाच 30-18 टाका पडलेले गाईच्या पायाला. हो, पत्रे तू फाटत हे करतात. तुम्हाला भीती वाटली नाही पाण्याची? काय कशाची जनावरांच्या वरडण्याच्या ह्याच्या भीती कशाची, म्हणजे जीव घाबरा होऊन गेला. तसल्या ह्याच्यात धडाक्यात शिरला आम्ही पाण्यात. कसं शिरलो पाण्यात? रोडवर एवढं पाणी येईल आपल्या जीवाचं. पण ती जनावरांच्या काळजी पोटी आम्हाला थांबूच वाटाना, म्हणून त्या पाण्यात शिर लावून ती जनावर ओढून काढली. पत्र अडकाला ते गाईच्या पायाला, ती फाटला पाय. शेरड पुन्हा काही ढकलली, काही बाजूला काढली, काही गेली 5-7 बारीक मोठी वाहून. असली हाल झाली रात्री 2च्या दरम्यान. तुम्ही जेव्हा पूर आला हे तेव्हा कुठं होता तुम्ही? मी घरीच होतो. नंतर माहीत झालं आलतो कोटेवर. आमच्या त्यावेळेस माझ्या कोटेपेक्षा थोडं खाली पाणी होतं. चुलत भावाच्या कोटेत पाणी होतं. पाणी होतं काय होतं ती झाड आहे का पलीकडे, लिंबाचं झाड दिसतं ह्या हिरव्या झाडाच्या पलीकडं, तिथं पाणी होतं. हिरवं झाडच्या पलीकडचे ती तिथं अर्धा किलोमीटर पाणी, पाऊण किलोमीटर पाणी होतं. याच्यावर पाणी कमी नव्हतं. कमी पहिल्यांदा कमी वाढत गेलं. यांनी काय, हे पोल दिसत आपल्याला, पोल ही वाळलेलं झाड आहे का? वाळलेलं झाड, वाळलेलं त्याच्या पलीकडे पाणी होते. त्या पोलच्या आसपास 2 नद्याचा संगम आहे. संगम आहे 2 नदीचा. गावाच्या कडेने पाणी. आता उद्धव ठाकरे तुमच्या ह्या ठिकाणी भेटून गेले. काय झाली चर्चा शेतकऱ्यांसोबत? काय चर्चा झाली? लोकांनी बोलूच दिलं नाही, आडवी आली बघू दिलं नाही लोकांनी. काय नुसतं तुमच्या पाठीशी आहे म्हणले गेले. ते बोलले ती पाठीशी आहे म्हणली. धीर धरा, आत्महत्या करू नका, म्हणजे अनुचित प्रकार घडवू नका, आणि धीर देऊन गेले. मी शासनाला बोलतो, ही करतो, मदत द्यायला लावतो, एवढं म्हणली. तुम्हाला वाटतं का देतील मदत शासनाने? आता शासनाच्या धोरण ही विरोधी काय सांगता येते. आणि शासनाने तरी काय आता 68 रुपये गुंठा जाहीर केले. काय होते 68 रुपये गुंठेत? आता ही रानं नीट करायची, नांगरण मोगडणच आता पहिलेच खर्च 20-20 हजार रुपये होते. आता काढणीलाच परवडत नाही. आणि काय आता इथं नासून गेलं, ह्याचं काही व्यापारी तर काही घेऊ शकत नाही, काढायचंच काम नाही. त्यामुळे आता काय करणार, नेमकं कायचा पर्यायच राहिलेला नाही आता काय. आणि आता पोराची फी कुठं नंबर लागलेत भरायची,
पुन्हा कसं करायचं नियोजन तीच काय आता कळायचं साधन नाही ना. फी बी काही कमी नाही, 2-2.5 लाख 3 लाख मेसच्या ह्याचं सगळं 3-4-5 लाख रुपये लागते कॉलेजला घालायचं म्हणलं की. मग त्याचाच प्रश्न पडलाय की नेमकं करायचं काय. ठेवायची लेकरं ठेवायची घरी ठेवायची काय मग शाळेला पाठवायची, काहीच कळायचं साधन नाही. काय करायचं मग काय करायचं? लेकरं का पाठवायचं शाळेमध्ये? पाठवतं लागतं पण आता हे असं दिलं कसं जुगाड? कुणा कोणतरी घ्यायचं, सावकारा कोण उद्ध्वस्तानीत ऊस नागर काही ते करून भागवतं. आपली बरबादी झाली शेतीत, मग त्यांची बी करायची का बोला, पुढच्या पिढीची बी. आपल्याला एक तर जमीनच 5 एकर आणि पुन्हा त्यांना किती येणार, मग ते राहतंय काय त्यांनी भागवायचं कसं. किती पोरं आहेत ते? हा, एक पोरगा आणि एक मुलगी, एक मुलगा आणि एक मुलगी. म्हणजे ही शेतकऱ्याची अवस्था आहे की आपलं शेतीमुळे नुकसान झालं. शेतकरी म्हणतो जगाचा पोशिंदा म्हणतो आपण सगळे त्याला. ही शेतकरी सुद्धा पुढच्या पिढीला घडवायची त्यांची इच्छा नाहीये, कारण आपलं नुकसान झालंय, पुढच्या पिढीला शिकवून काहीतरी करू असं यांचं मत आहे. मामा त्या दिवशी तुम्ही कुठं होता? मी गावातच होतो, पुन्हा आलतो, पाणी आलतं भरपूर, सगळं रोड सगळं बंद झालतं. रात्री रात सगळं पांढऱ्याची पडलीच होतं. इकडे 1-1.5 किलोमीटर इकडे पाणी, नदी कुठं काय दिसत नव्हतं. सगळं हावलदिक माणसं झाली समजी. कुणी आलं का मदतीला? मैत्रीला कोणी का आम्ही आमचं स्वतःहून काय ते शेतकरीचा आम्ही आपलं साईडला होता ना. कधी कुणी बोला. मग शेतकरीच आम्ही समजी आलताव सगळे मिळून. तेव्हा समजून साथ गेली, जनावर एखादं काढलं, काही शेड वाहून गेली, काही असलं झालं समजा. शासनाकडून काही मिळालं तुमच्या आलं तुम्हाला? आले काय आलेलं नाही, उपाय नाही शासनाचं, काय काहीच नाही अजून. काही आले बघून गेली, काही नाही. कोण कोण आलं बघायला? कैलास पाटील, ओमराजे कैलास पाटील, रामदादा आणि समजी. हो, म्हणजे लोकप्रतिनिधी तुम्हाला सगळे भेटून गेले? सगळे भेटून गेली. तर काय बोलले का तुम्हाला, काय मदत काय केली कोर्ट का? आश्वासन देऊन काय गेले? ते कोर्ट आश्वासन लोकप्रतिनिधी का कोर्ट आश्वासन देऊन गेले? ओलं काहीच नाही ना. शासन बी नुसतं देऊ म्हणतंय, कधी देणार? जी द्यायचंय ती बी तात्काळ खात्यावर टाकेना ना. एकतर तुटपुंजी म्हणजे मदतच तुटपुंजी, ती बी द्यायला तयार नाही. नुसतं देऊ करू कवा देऊ, हाही बी गेल्यावर का मग लोक कुणा कोणतरी पैसे काढून बोला हे आत्महत्या करणारच ना. आजचं भागवायचं कसं, आता फी तर भरावंच लागती. त्या तारखेला उद्याच्याला सुद्धा म्हणत नाही शाळा कॉलेज, त्या तारखेला करावंच लागतंय, मग भागवायचं कसं. बरोबर आहे, पण आत्महत्येचा मार्ग नाही मामा. मार्ग नाही, पण इलाज नाही ना. म्हणून तर ही लोक ज्याला काप्रकाळी जाय ती करते ती, जी थोडं दमदार आहे ती मग पुन्हा कोणतरी घेतात उसणं पासणं. अगर सावकाराकडून काढायचं, पुन्हा त्याचं भांडणं होते ती देण्यात. मग बरं पुन्हा बी काही सोर्स नाही द्यायचा. आता देणाराला सांगायला की ह्याच्यावर देतो म्हणून. आता काही जण म्हणजे सोयाबीन आल्यावर देतो, कुठलं देणार? सोयाबीनच गेलं तर त्याला मागायला तोंड नाही ना. मग करायचं काय नेमकं आता? काही त्यात पाहणी करून जातात. आमची नुकसान भरपूर झालेली, सोयाबीन पूर्ण गेलेली. बँकेच्या साहेबाचा 8-8 दिवसाला फोन येतोय की कर्ज भरणार कसं आम्ही? की अशी लाकडं जर वाहून आली ती समजी नुकसान झाली किती बी, काय आम्ही करू शकता? येतेच तपासणी करते जातात. फडणवीस बी काय तिथूनच नुसते तेवढं दिलं तेवढं दिलं, काही अजून कुणाला 5 पैसे दिले नाही. ते आमचा पसारा फिसारा समजा वाहून गेलेला आहे, तरी सुद्धा खायचं सुद्धा बंद असताना सुद्धा दिलेलं नाही. आता ह्यांची मदत येणार कवा आणि काय कवा, ही नुसती वाट बघायची काम आहे का? हे चेष्टा लावली आमची शेतकऱ्याची, हे आम्हाला काय म्हणजे समजत नाही अजून. तर कशामुळे होईल असं? कशामुळे नुकसान झाली नाही? पावसामुळे झालंय, पूर पाणी आलंय. जाईल नुसतं काय त्यांच्या मतापायी येतात जातात बघत येत आपलं वर्ष सगळं येतात, पण द्यायला काहीच नाही अजून. आणि कवा येत ही नुसती वाट बघत बसायचं काम आहे. नेते येतात जातात, स्वतःच फोटो सेशन करतात, मतासाठी येतात, स्वतःचा रायवरचे गाजवायचा प्रयत्न करतात, पण मदत कोणीच करत नाही. ही शेतकऱ्याची आर्त हाक आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.